नमस्कार. बेळगाव म्हटलं की आठवतो तो हिरवागार निसर्ग. मग आठवतो तो कुंदा, गोड बोलणारी ती माणसं. आणि गोड म्हटलं की विरुद्धार्थ एकदम दुसऱ्या दिशेने आठवतात ते पुलंचे रावसाहेब. अशा या बेळगावकरांमध्ये एक गोडवा तो वेगळाच आहे. आणि या बेळगावकरांनी आपली संस्कृती, ती साहित्यिक असो किंवा सांगीतिक असो किंवा खाद्य पण असो, ही संस्कृती खूप जपली आहे बरं. ह्या सांगीतिक आणि साहित्यिक संस्कृतीत आपल्याकडून जितका होईल तितका एक मोठा वाटा सांभाळणारे किंवा मोठा वाटा उचलणारे एक कलाकार आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. कसं आहे, ह्यांच्यामुळेशी माझा तर सांगीतिक आणि साहित्यिक दुवा आहे. पण त्यांना माणूस म्हणून अजून ओळखावं किंवा जाणून घ्यावं त्यांच्याबद्दल असं वाटलं. आणि विशेष म्हणजे यंदा ते वयाच्या 60व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अशा या चिरतरुण म्हणूया आपण, चिरतरुण कलाकाराला भेटायचा हा आनंद कसा व्यक्त करावा मला कळत नाहीये. पण त्यांच्याशी गप्पा मारत राहिलं की असं वाटतं की ह्यांच्याकडे किती काय काय आहे सांगायला. आणि पुलंनी जे बेळगाव लिहिलंय, आपल्याला साधारणतः अशा साहित्यात किंवा हकीकती सांगत असताना जेव्हा काय जे काही बेळगाव डोळ्यासमोर येतं, ते बेळगाव आपण फक्त ह्याची कल्पना करू शकतो. पण ते बेळगाव जगलेले शुगर काका आहेत. तर अशा आज कलाकारांचं मी आता तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि मी आधीच तुम्हाला धन्यवाद म्हणते. तुम्ही मला वाटतं तुमचं बालपण कसं गेलं किंवा जन्म कुठला, तुमची थोडीशी माहिती द्यावी. बालपण माझा जन्म बेळगावातच. बालपण का आतापर्यंत मी बेळगावातच राहतोय. शिकण्यानिमित्तानं मी बाहेर गेलो होतो, पण बेळगावातच राहतोय. जन्म 1964 ऑगस्ट महिन्यामध्येच. आणि मला बहीण एक आहे आणि तिचा मुलगा आमच्या बरोबर असतो. म्हणजे ती आणि मुलगा असे दोन्ही आमच्या बरोबरच असतात. लहानपणी काय लहानपणापासून गाणं कानावर पडत राहिलेलं होतं, त्याच्यामुळे गाण्याची हम्म. आवड निर्माण होणं साहजिकच होतं. हम्म. एक तर रेडिओ घरोघरीचे लागलेले असायचे. सकाळी झोपेतून जाग यायची ती मराठी भक्तिगीतं आणि भावगीतं जी लागलेली असायची त्या स्वरानेच जाग यायची. आणि सगळीकडचा म्हणून एक आवाज ऐकू यायचा, कारण बहुतेक वेळेला म्हणजे मराठी बेळगाव जरी कर्नाटकात असलं तरी वातावरण पूर्ण मराठी आहे. जुनी सुद्धा हम्म. मला वाटतं 50च्या वर 55च्या वर टक्के मराठी लोकसंख्या आहे. बर. त्याच्यामुळे घरोघरीचे टीव्ही सॉरी टेलिव्हिजन सवय नाही. घरोघरी रेडिओ लागलेले असायचे आणि सगळ्यांचा म्हणून एकच आवाज ऐकूयाचा म्हटलं. हम्म. सगळीकडनं तेच गाणं ऐकायचं. ते इतकं छान वाटायचं सकाळी. खूप भावणारं वातावरण त्या काळी होतं मला ते वाटतं. मग तुमचं संगीतात येणं कसं झालं? शास्त्रीय संगीत कसं तर सुरू झालं? माझी आई माझ्या गुरुजींची विद्यार्थी अच्छा. विजयपुरे मास्तरांची. हा. आणि वडिलांना हिंदी गाण्यांची इतकी आवड होती. मला वाटतं वडील अं, गात नव्हते, पण वडिलांना हम्म. कुठेतरी गाण्याची चांगली कल्पना येते. जे जेव्हा गुणगुणत असतात त्याच्यावरनं कळतं की ते खूप चांगले गाऊ शकले असते, त्यांनी प्रयत्न केला असता. आणि माझ्या हम्म. आजोबांचे एक भाऊ मला सांगत होते. मी माझ्या आजोबांना लहानपणी बघितलेलं आहे, वडिलांच्या वडिलांना. अं, तर माझे म्हणजे वडिलांचे काका माझ्या ते सांगायचे की तुझ्या आजोबांना खूप गाणं चांगलं येत होतं. मला हम्म. त्यांनी सांगितलं होतं की किल्ल्यात मला ते घेऊन गेले आणि तिथे त्यांनी मला काही वेळेला गाणी म्हणून दाखवली. बालगंधर्वांच्या रेकॉर्ड्स ज्या होत्या त्या पाठ करून त्यांनी म्हणजे पाठ केलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांना त्या म्हणून दाखवल्या. तर इतकं होतं की बालगंधर्व जर जरासे खाकरले असतील थोडेसे तर ते खाकरणं पण तिथं यायचं. इतकी हुबेहूब कॉपी करण्याची त्यांची एक वृत्ती होती. हम्म. ती कदाचित माझ्याकडे आली असावी, कारण मला पहिल्यांदा मी गाणं शिकलो ते कॉपी करून न शिकू. म्हणजे अर्थात कुठलाही कलाकार कॉपीच करतो पहिल्यांदा. आणि जेवढ्या
मूळ गाण्याच्या जवळ जाता येईल तेवढा जाण्याचा मी प्रयत्न केलेला होता. हम्म. त्याच्यामुळं ते मला म्हणजे लहानपणापासून हेच सुरू होतं. मग मास्तरांच्याकडे मला आई घेऊन गेली एकदा. शाळेमध्ये माझं कौतुक व्हायला लागलं आणि मास्तरांच्याकडे आई मला घेऊन गेली. मला वाटतंय मी तुम्हाला तारीख सह सांगू शकेन, 14 जुलै 1972. या दिवशी मी पहिल्यांदा मास्तरांच्याकडे गेलेलो होतो. हम्म. मी मास्तर वहीमध्ये आपल्या हस्ताक्षरातले आहेचे नाव आणि जॉईन झालेली तारीख ते माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे. हा. त्याच्यामुळे ती तारीख नकळत लक्षात राहिलेली आहे, 14 जुलै 1972. त्याआधी एकदा मास्तरनी माझं शाळेत गाणं ऐकलेलं होतं. कोणीतरी माझ्या टीचर ज्या होत्या नेसरीकर बाई नावाच्या, त्यांना माझं कौतुक होतं आणि त्यांनी माझं गाणं ऐकायला त्यांना बोलवलेलं होतं. आणि मास्तर, मला आठवतं, लाकडाच्या फोल्डिंग खुर्चीवर मास्तर बसले होते आणि मास्तरने माझं गाणं ऐकून ठीक आहे असं म्हटलं होतं. तर हम्म. बाईला जरा ते आवडलं नव्हतं माझ्या, की नुसतं ठीक आहे काय, चांगला गातो हा, असं त्यांना वाटत होतं. मास्तरांच्याकडनं चांगला म्हणून घेणं मुश्किलच होतं जरा, असं म्हणजे नाहीच म्हटलं त्यांनी कधी कोणाला चांगलं. बरं. मास्तरांच्याच हकीकती सांगा ना. तुमचा सहवास, शिकवणी कशी व्हायची? आणि मास्तरांचा क्लास जो सुरू झाला तो 1939 साली. हम्म. बापरे. 1937 सालपासून त्यांनी शिकवण्या सुरू केलेल्या होत्या. म्हणजे घरोघरी जाऊन क्लास, म्हणजे सायकल पडून जाऊन अशा बऱ्याच जणांच्या त्यांनी शिकवण्या सुरू केलेल्या होत्या. पण क्लास म्हणून सुरुवात झाली ती 1939. आणि स्वतः मास्तर गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा सगळ्या त्यांनी दिलेल्या होत्या. अलंकार झालेले होते मास्तर, परीक्षक म्हणून जायचे. तर त्यांनी मुलांसाठी म्हणून जी काही पद्धत अवलंबिलेली होती ती खूप चांगली होती असं मला वाटतं. कारण ते एकतर आरोह अवरोह लिहून देणे, त्याची बंदिश लिहून देणे हे सगळेजणच करतात. आणि ताना ताना मग पहिल्यांदा स्वरामध्ये, म्हणजे स्वराक्षरांमध्ये आणि नंतर आकारामध्ये. तर ती शिस्त अशी होती की स्वर म्हणायचे, नंतर आकार म्हणायचा, प्रत्येक तान तशीच म्हणायची. त्याच्यामुळे ब्लाइंड फॉलोईंग झालं नाही. म्हणजे कसं की मी सारेगम जर म्हणतोय तर माझ्या डोक्यात म्हणजे सारेगम पधनिसा हे स्वर आहेत, सात सात स्वरांची तान आहे समोर. तर 7 तुकडे मला आकारामध्ये दाखवता आले पाहिजे. हे इतकं क्लिअर होतं डोळ्यासमोर, हे त्यांच्यामुळे झालं. हे मला मला तरी वाटतं की असं नुसतंच आकार बाबा म्हण तू, नुसता मी गातोय तसा गा, हे जर त्यांनी केलं असतं तर त्याच्यामध्ये तुकडे किती आहेत आणि किती स्वर म्हणायचे आहेत हे पटकन एखाद्याच्या लक्षात आलं नसतं. तर हे मास्तरनी केलेली, डेव्हलप केलेली पद्धत चांगली होती की प्रत्येक मुलाला ती प्रत्येक तान, स्वर आणि त्याच्यानंतर आकार, स्वर आणि आकार असं पाठ असायची. आणि त्याच्यामुळं नकळत तेवढे तुकडे पडत जायचे. नाहीतर आता रॅन्डम ताना घेणारी मुलं बघितली ना की जरा वाईट वाटतं, की नाही असं नाहीये, ही शिस्त ही अशी पाहिजे. आणि ही शिस्त त्यांनी लावली. त्याबरोबर मास्तरनी आणखीन एक म्हणजे जरी आम्हाला समजा एखादं लाईट गाणं शिकवलेलं असेल किंवा एखादी बंदिश असेल, तर त्याच्याबरोबर स्वतः जेव्हा ते पेटी वाजवायचे, ते काही स्वतः गात नव्हते, क्वचित गाऊन दाखवायचे. त्याच्यामध्ये जे पाहिजे, जे आमच्याकडनं अपेक्षित आहे ते ते पेटीवर वाजवून दाखवायचे नकळत. म्हणजे जरी समजा मला हे हे जर असेल, मला तर मला हे हे मला जर त्यांनी सांगितलं असेल, पण स्वतः पेटीवर वाजवताना ते मला हे हे वाजवायचे. ही बोटं जी त्यांची फिरायची ना, त्याच्यावर अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला आलं पाहिजे. मग काही वेळेला असं व्हायचं ना की मी मास्तरांची पेट, म्हणजे सुदैवाने घरी माझ्याही पेटी होती, मास्तरांची पेटीवरची बोटं बघून मी घरी वाजवून जाऊन बघायचो की कुठले स्वर आहेत आणि आपल्याला हे कसं करता येईल. आणि ह्या अशा नकळत माझ्याकडून हरकती आपोआप तयार होत गेल्या, गळ्यामध्ये ह्या बसत गेल्या. ते एका वेगळ्या प्रकारात तो संस्कार आणि मास्तरांच्या लक्षात यायचं की हा करतोय. त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे जरा वेगळं लक्ष दिलं. ही नंतर म्हणजे सुरुवातीला सगळ्या मुलांच्या बरोबर ग्रुपमध्ये बसवायचे,
पण त्याच्या लक्षात आलं की हा नाही, हा वेगळा करतोय. इतर जे करत नाहीयेत ते ह्याच्याकडे दिसतंय, की मला माझी बोटं हम्म. फॉलो करतोय, हरकती घेण्याचा प्रयत्न करतोय. एकदा मी वेडी वाकडी ताण घेऊन गेलो होतो, पण त्यांच्याही लक्षात आलं होतं की याला करायचंय. वेडी वाकडीच होती, म्हणजे हम्म. त्या तानेला काही अर्थच नव्हता खरं. मास्तरनी न सांगितलेली ताण मी आपली उगीच काहीतरी म्हणायचं म्हणून गेलो. हे म्हणाले पटकन, पण त्यांना त्यांच्या लक्षात आलं की याला वेगळं काहीतरी म्हणायची इच्छा आहे. मग त्यांनी मला हम्म. वेगळं बाजूला काढलं आणि वेगळं शिकवायला सुरुवात केली त्यात. आणि आवाज तोपर्यंत फुटायला लागलेला होता. त्याच्यामुळे मुलींच्या पासून वेगळं मी आधी काळीचार मध्ये असल्यामुळे मुलींच्या बरोबर बसत होतो. 6वी 7वी पर्यंत मी मुलींच्या बरोबर बसेल. पण नंतर मात्र 8वी 9वी नंतर मला त्यांनी वेगळं काढलं होतं आणि हळूहळू वेगळं शिकवायला सुरुवात केली. हम्म. मास्तरांचे साधारण किती विद्यार्थी झाले असतील? अरे ते खरंच अगणित. मला वाटतं एक 5,000 ते 7,000 विद्यार्थी नक्की असतील. 60,000? अक्षरशः. म्हणजे काय मला आणि आश्चर्य वाटतं की बऱ्याच मुलांची नावं ही मास्तरांच्या लक्षात होती. अरे अगदीच फारच बापरे. क्वचित म्हणजे थोडा थोडा काळ आला असेल एखादा तर त्याला विसरले असतील, नाही तर कुणालाही मास्तर विसरत नव्हते. खूपच छान मेमरी होती मास्तरांची. पहिली शिकवणी आठवते? मला हे केलेली. हा, हो. तुझी? हो मला कुठला राग होता का गाणं होतं? मास्तरांच्या उजव्या बाजूला मी बसलो होतो आणि सारेगमपधनिसा म्हणायला लावलं होतं. आणि आईला म्हणाले, हा ठीक गातोय म्हणाले. म्हणजे काही जण सारेगम एकाच स्वरावर वगैरे म्हणतात, तशापैकी मी नव्हतोय हे नक्की. आणि मग ते अलंकार आणि हे ते सगळं सुरू झालं. आणि अजून मला त्यांच्या हस्ताक्षरातलं अजूनही सगळं आठवत मला. पाठ पहिला, पाठ दुसरा, पाठ तिसरा आणि जे त्याच्यानंतर शिक्षक होते सगळे. भूप देश हे सगळे हम्म. राग जे होते ते पहिले 8 राग जे नॉर्मली गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेला घेतले जातात ते होते. हम्म. हम्म. पण त्यांनी मला आता त्यावेळेला शिकून. सुद्धा सांगितलं होतं की तू परीक्षा देऊ नको, परीक्षा तुझ्यासाठी का नाही बरं? आहेत. हम्म. हे त्यांनी सांगितलं होतं मला. तुम्ही मध्येच मला पाठवलं होतं लिहून. कुणी? मी तुम्ही पाठवलं. कुंदोळला जाणार होता तुम्ही त्याच्यावर अरे, मध्ये. हिलेरियसच आहे तो प्रसंग. हो. एवढ्यासाठी मस्त. की हा. जुनी लोक कशी सगळं सांभाळून घेणारी पण होती, पण आपली फजिती पण करत करत होते. गोडवाच वेगळा आहे हो. मास्तरांच्या बरोबर मी प्रवास खूप केला. हा, मास्तरांचा त्या माझ्यावर आठवणी तुम्ही सांगा. खूप खूप प्रवास केला. कुठंही म्हणजे बेंगलोर पासून मुंबईपर्यंत कुठेही जायचं असेल तर मी मोकळा आहे का बोल, श्रीधर येणार असेल तर मी जाईन, हे त्यांचं होतं का कोणास ठाऊक. हम्म. एकदाच ते रवी काटोटी बरोबर गेलेले होते. पुण्याला त्यांचा सत्कार होता आणि ते मध्ये कोल्हापूरला उतरायला लागले होते की नाही मला परत जायचंय, मला नाही जायचं सत्काराला. कोल्हापूरला बस स्टँडवर उतरले ते. का पण? तर काय त्यांना प्रवास त्यांना आवडत नव्हता, त्यांना भीती वाटायची की काय काही कल्पना नाही, पण प्रवास नको असायचा मास्तर. अगदी म्हणजे हम्म. गंगूबाई भीमसेननी त्यांना किती वेळा बोलवलेलं होतं की चला आमच्या बरोबर ह्याला जाऊ, युरोपला जाऊ किंवा आणखी कुठल्या टूरला जाऊ. नाही. हम्म. मास्तरांचं ठाम उत्तर असायचं अगदी मी नाही घेणार. इथे माझा क्लास बुडतोय आणि कुठंतरी प्रवासाची भीती असावी असं एक मला वाटतं. मला नाही कल्पना नाही, पण हम्म. प्रवास म्हटलं की नागपूरच. प्रवास त्यांनी अगदी जास्तीत जास्त केला असेल तो धारवाड, म्हणजे रेडिओ स्टेशनला जायचं, रेकॉर्डिंग वाजवायचं आणि परत यायचं. तिथं राहायचं नाही. त्यांच्याबरोबर तुम्ही किती कलाकारांना पाहिलंय, ऐकलंय? मल्लिकार्जुन आठवणीमध्ये. मनसूर, भीमसेन, गंगूबाई. गंगूबाईंच्या बरोबर आणि मल्लिकार्जुनांच्या बरोबर नेहमी असायचे मास्तर. त्याच्या मल्लिकार्जुन मनसुरांच्या घरीही मी गेलेलो होतो 3-4 वेळा. रेकॉर्डिंग एक 7-8 तरी पाहिली मी, म्हणजे रेडिओला झालेली. काय हम्म. त्यांच्याबरोबर थोडंसं बसून गप्पा मारण्याचे हे मिळालं. म्हणजे माझं काही कन्नड त्यावेळेला एवढं चांगलं नव्हतं, पण थोड्याशा गप्पाही मारल्या काही गोष्टी. मास्तर कन्नड बोलणार आहेत का मूळचे?
मास्तरांची अं, लिखाण सगळं मास्तरांचं मराठीत होतं, पण मातृभाषा कन्नड असावी मास्तरांची. अच्छा. नकळत त्यांच्यावर म्हणजे घरी संस्कार आहेत ते सगळे कन्नड आहेत, घरी बोलतात सगळे मराठीच. पण कुठंतरी वाटतं कोण की कोण असतं परिवारात त्यांच्या? मास्तरना 2 मुली त्यांच्या? अं, बरं. आणि मुलीचा एक मुलगा आहे. त्या मुलीला म्हणजे 2 मुली आणि एक मुलगा. आणि दुसरी मुलगी आहे ती म्हणजे मेंटली ठीक नाहीये. हे त्याच्यात घेतेस की नाही, ती पडून असते. ती सगळ्यात मोठी खरं तर. आणि ह्या मुलीनंतर म्हणजे दुसऱ्या मुलीनंतर सुद्धा मास्तरना एक मुलगा झालेला होता, पण तो खूप लहानपणीच गेला. अरे बापरे. कशामुळे गेला वगैरे काही कल्पना नाही. पण मास्तरांचा घरात दरारा मात्र फार होता. एक गोष्ट त्यांना सांगितल्याशिवाय व्हायची नाही. आमच्याबरोबर तसे कधी वागले नाहीत ते. कदाचित जुन्या शिष्यांना रागवत असतील, पण वय झाल्यानंतर त्यांचा तेवढा रागीट स्वभावही राहिला नव्हता. आणि एक दोनदा माझ्यावर रागवले होते की काहीतरी बेसूर झालो आणि कचकून हं. शिवी घातलेली होती म्हणून. मी म्हणाले, माझी आबरू काढतोस म्हणाले तू. इतकं घटून घेतलेलं आहे, हे असं चुकलं तर कसं चालेल. हं. अगदी म्हणजे चांगल्यापैकी रागवलेले होते. डोळे त्यांचे लाल बुंद व्हायचे रागवले म्हणजे. नॉर्मल असलेला माणूस अचानक त्यांचे डोळे असे लालबुंद व्हायचे. त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं की भीती वाटायची. असं होतं. पण खूप चांगले होते तिथून मला. मग खूप चांगले होते हं. मला. माझाही अपमान झालेला त्यांना चालायचा नाही, तेही मी बघितलेलं. कुंदगुळची गोष्ट सांगूया. असे अनेक किस्से तुम्हाला सांगायचे आहेत आणि हो तुम्हाला ठीक आहे. जितके हवेत तितके. अं, मास्तरांच्या क्लासमध्ये बहुतेक मुलीच होत्या. जास्तीत जास्त मला वाटतं मास्तर स्वतः सांगायचे की मुली जास्ती आहेत, 80 ते 90% मुली असायच्या आणि उरलेले 10-20 हं. टक्के मुलं असायची. आणि मुलींच्या मध्ये असंच असतं म्हणाले की मुलं जर जेवढी येतील त्याच्यापैकी एक 10% मुलांना गाणं जमतं आणि मुली जेवढ्या येतील त्याच्यातल्या 90% मुलींना गाणं जमतं. मुलांच्याकडे नाहीये म्हणाले हे. मुलींचंच फील्ड आहे. त्याच्यामुळे मुली जास्ती असायच्या. आणि हा मास्तरांचं हे होतं की 5:30 5 वाजता शाळा सुटायची बहुतेक वेळेला. मग 5:30 वाजता मुलींचे क्लासेस असायचे की हं. त्यांना अर्धा तास वेळ. 5:30 ते 6 एक बॅच, 6 ते 6:30 दुसरी बॅच. आणि 6:30ला मुलगी क्लासमधून बाहेर पडली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. 6:35 जर झाले तर मास्तर पुढच्या शिकवण्याला सांगायचे की तुम्ही थांबा, मी त्याला हिला घरी पोहोचवून येतो. आणि घरी पोहोचवून यायचे. 6:30च्या 6:30ला मुलगी बाहेर पडली पाहिजे क्लासमधनं, म्हणजे ती अर्धा तासात घरी पोहोचेल, 7च्या आत घरी पोहोचेल. हा त्यांचा नियम होता. सायकल घेऊन मुलीबरोबर जायचे चालत आणि सायकलवर टांग टाकून परत यायचे क्लास आणि मग पुढची शिकवणी. आणि क्लास सुद्धा सकाळी 6:30 ते 7 पासून सुरू असायचे, कारण असताना वेळच नव्हता. इतकी माणसं यायची त्यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी. म्हणजे मला वाटतं 7 ही वेळ असावी, काही वेळेला 6:30 सुद्धा. हं. 7 ते रात्री 8 पर्यंत मध्ये अर्धा तास बाप. त्यांना जेवायला मिळायचा. म्हणजे जेवायला ते घेत होते ते सुद्धा काही वेळेला त्यांनी शिकवणी सुरू असताना जेवण केलेलं मी पाहिलेलं. दुपारी 2 ते 2:30च्या सुमाराला केव्हा तरी जेवायचे. पण त्यावेळेलाही काही वेळेला तुम्ही घ्या जेवण, मी इथे प्रॅक्टिस करत बसतो म्हटलेली म्हणणारी माणसं असायची. हं. चाललेलं होतं. म्हणजे खरंच मला आश्चर्य वाटतं की ह्या माणसानं असा कसा काय हे म्हणजे एवढं कसं सांभाळलं असेल. कंटाळा आला नसेल का त्या माणसाला. सतत सुरू होतंय. क्वचितच कधीतरी चहाला वगैरे मग कोणातरी थांबून कोणतरी ओळखीचा आला मग त्याच्याबरोबर चल चहा घेऊया असं असायचं. आणि काही वेळेला त्यांना नकोही असायची शिकवणी, पण येत आहेत मग नाही म्हणता येत नाही. आली बघ म्हणायचं, मग मला येतच, चुकवतच नाही ते, येतेच असं. ही नको असलेली शिकवणी असेल
तर हे असं थोडंसं व्हायचं. आणि एक सांभाळलेलं म्हणजे सिगरेट कधी तर नाही मुलींच्या समोर उडली. नुकती पेटवलेली सिगरेट असेल आणि समोरून कोणी विद्यार्थिनी आली की सिगरेट विसरी ताबडतोब. खूप सांभाळलं होतं स्वतःला त्यांनी त्या सगळ्याच गोष्टींमध्ये. आपल्यावर काही येऊ नये, आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये किंवा त्याच्याबद्दल काही वाईट गोष्टी पसरू नयेत, ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मग मास्तरांकडनं तुम्हाला आयुष्याचे धडे काय मिळाले असं हे सांगताय? परफेक्शनचं जे हे होतं ना, ते त्यांच्याकडनं आलं की हे असं म्हणजे असं पाहिजे, हा जो हट्ट असायचा त्यांचा तो प्रत्येक गोष्टीमध्ये असायचा. एक पत्र लिहायला बसले आणि जर जरा काही चुकलं की खोडणं नाही, तो कागद फाडून फेकून द्यायचा, पुन्हा दुसरी सुरुवात. अक्षर सुरेख होतं मास्तरांचं, खूप छान होतं अक्षर. हम्म. मग ते तिथे सुद्धा कॉम्प्रोमाइज नसायचं की काही असेल ते असं व्हायला पाहिजे म्हणजे असं व्हायला पाहिजे. हे थोडंसं आहे माझ्याकडे. आता म्हणजे काही सगळ्याच बाबतीत नाहीये, काही बाबतीत आहे. गाण्याच्या बाबतीत आहे, काही कम्प्युटरच्या बाबतीमध्ये आहे की मला हे असं पाहिजे म्हणजे असं पाहिजे. हम्म. सांगा ना तो कुंदगोळचा किस्सा. अरे हो, हा, तर त्या मुलीवरनं ती सुरुवात झाली. अं, त्याच्यातली एक मुलगी जराशी मास्तरांच्यावर हक्क गाजवायची. मला तुम्ही हे केलं पाहिजे, मला तुम्ही ते केलं पाहिजे. होती कन्नड भाषिकच होती, पण मराठी बोलायची मास्तरांच्या बरोबर. आणि श्रीधरला तुम्ही जसं हात धरून शिकवलंय तसं मला शिकवा. ते ऍक्च्युली गाणं येणार नव्हतं तिला, पण तिला वाटायचं की मास्तर माझ्यासाठी स्पेशल काहीतरी करतात ज्याच्यामुळे मी गातो. पण तिच्याकडे गाणं नव्हतं आणि तिला ते कळत नव्हते, त्यांना नाही लाज होत. तर असं एकदा मला म्हणाले मास्तर की आपण कुंदगोळला जाऊया यावर्षी आणि तू ये माझ्या प्रवासात. मी असलेला त्यांना हवा असायचो म्हणजे मी प्रवास. म्हणजे ठीक आहे. ती गोष्ट त्यांनी तिला सांगितली. ती म्हणाले मी आणि श्रीधर कुंदगोळलाच. झालं, ती लागली पाठीमागे मी पण येणार. ते म्हणाले मला हिला कशाला सांगितलं असं झालं बघ म्हणाले. तुझी गोष्ट वेगळी रे म्हणाले, तुला काय कुठेतरी जाऊन झोप म्हटलं की जाऊन झोपतोस तू. हिला म्हणजे हिची सोय करायला पाहिजे, कोणाच्या तरी घरी जाऊन ती कुठं बाबा व्यवस्थित आहे की नाही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते नको ते गोष्ट केली म्हणाले. मी सांगितलं तिला, ते चुकलं. एक दोन दिवस तेच चाललं. नंतर म्हणाले आता तिला असं मी सांगतो की मी कुंदगोळला जायचं कॅन्सलच केलंय. कुंदगोळला जायच्या दिवशी मी तुझ्या घरी येतो आणि आपण तिथून बस स्टँडवर जाऊ. तुला तिने विचारलं तर तू तिला सांग. मला आम्ही जायचं कॅन्सलच केलंय. ठीक आहे म्हटलं. तिला त्याने तसं सांगून टाकलं. कुंदगोळला जायच्या आदल्या दिवशी माझा तंबोरा आला आणि मी दुसऱ्या दिवशी मास्तर येण्याच्या वेळेला आधी रियाज करत बसलेलो होतो. मास्तर आले म्हणून आईने मला सांगितलं आणि मी तंबोरा गादीवर आडवा ठेवला. तो फिरत नाही एवढं बघितलं मी, अडसर लावला नाही त्याला कुठे. आणि मी वळलो वळलो आणि पाठीमागे तंबोरा फिरला आणि पडला. खटकन आवाज झाला. त्या आवाजावरूनच मास्तरांच्या लक्षात आलं बहुतेक भोपळा फुटला. काय रे, फुटला काय म्हणाले. म्हटलं बघतो सर म्हटलं. आणि गवसणी काढून बघितलं तर बारीक एक क्रॅक गेली होती त्याला. हो म्हटलं. सर म्हणाले आपण बरोबर कुंदगोळला निघालोय, बरं झालं म्हणाले. हे तू डोक्यात घेऊन बसेल नाही तर तू. आपण कुंदगोळला जाऊया, तंबोरा काय नीट होतोय म्हणाले, तू त्याची काय काळजी करू म्हणून. आम्ही कुंदगोळला गेलो, परत आलो. मग महिन्याभरात माझा तानपुराही दुरुस्त होऊन आला. कदाचित पहिल्यापेक्षा तो जास्ती चांगला वाजायला लागला असं वाटतं मला. ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर एक 6 महिने गेले आणि त्या मुलीचा तंबोरा तिचा फुटला. मग तिच्या घरी बघायला गेले तो तंबोरा आणि तिला बोलता बोलता सांगितलं त्यांनी त्या दिवशी असंच झालं बघ म्हणा. कुंदगोळला जायला श्रीधरच्या घरी गेलो आणि श्रीधरचा तंबोरा फुटला. ते सांगूनच गेले. आणि ती मुलगी हसायला लागली. तोपर्यंत त्यांच्या लक्षातच आलं नाही की ती हसती आहे का. ते म्हणाले तुम्ही कुंदगोळला गेला होता नाही मला सोडून म्हणाले. मग त्यांच्या लक्षात आलं. अरे म्हणाले आपण सांगून बसलो हिला. असं होतं. हम्म. मग तिथून यशवंत बुवांकडे जाणं कसं झालं?
हा, यशवंत बुवांच्याकडे मी 93-94 साली गेलो पहिल्यांदा. पहिल्यांदा मी, मास्तर होते तेव्हा? नाही मास्तर नव्हते. मास्तरना मी ओके, किती साली सांगितलेले गेले? नव्हतं. बुवांना मी पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा हम्म, सहजच भेटायला गेलो होतो. उदय कर्पूर नावाचा माझा मित्र आहे, तो मुंबईत होता आणि माझा काहीतरी छोटासा कार्यक्रम होता म्हणून मी मुंबईत गेलो होतो. हम्म. तर उदय उदय साथीला होता की नाही लक्षात नाही माझ्या, पण उदय मला म्हणाला की इथं आलोय दादरमध्ये, तर बुवांना भेटून येऊया का. म्हटलं चल भेटून येऊ. बुवांच्याकडे गेलो, बुवांना नमस्कार केला, ओळख सांगितली, तेवढंच. त्यांच्याकडे जाण्याचा विचार नव्हता काही. पण नंतर मी बेळगावला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा माणूस खूपच मोठा आहे आणि आपण ह्याच्याकडे जावं का. मग मास्तरना तसं विचारलं तर मास्तर ठीक आहे म्हणाले. आणि त्यानंतर मला वाटतं मी एक 2-4 महिन्यातच मी बुवांच्याकडे जायला लागलो. आणि मास्तर तिथून किती मग साली बुवांच्या गेले? मास्तर किती साली गेले? मास्तर 2010 साली, अच्छा. 19 नोव्हेंबर 2010. अच्छा. तर त्याच्या आधीच मला वाटतं एक किती 15-15 एक वर्ष मी बुवांच्याकडे जायला लागलो आणि बुवाई 2012 साली गेली. हम्म. मग बुवांकडे म्हणजे तुम्ही मुंबईला जाऊन शिकला? हो, मुंबईला जायचं, 4-5 दिवस सलग राहायचं. बुवा तसे 4-5 दिवस कुणाला सलग येऊ देत नव्हते, पण मी बाहेर गावून येतोय म्हटल्यानंतर त्यांनी मला ते हे केलं, म्हणजे ऍक्सेप्ट केलं की ते 4-5 दिवस ठीक आहे, येत जातो. माझ्या मित्रांची तिथे मला खूप मदत झाली. मित्र, काही मावशा, की कुठं राहायचा हा प्रश्न मुंबईत मोठा असतो ना. मग माझ्या एका मित्रानं, सुधीर कुलकर्णी नावाचा एक मित्र आहे, त्यानं त्याच्या बायकोनं खूप माझ्यासाठी, ते मला राहू दिलं, माझ्यासाठी केलं देखील. कौतुक वाटतं मला त्यांचं दोघांचं. आणि उपकार म्हणायचं नाहीत, मित्र आहे आपला, पण खूप ते म्हणजे राहून राहून जाणवतं की ह्या माणसानं किंवा त्याच्या बायकोनं माझ्यासाठी खूप केलं. ती बेळगावचीच, निलिमा. हम्म. आणि आमची मैत्री खूप छान आहे. आमच्या नंतर गप्पा व्हायच्या, काही वेळेला खूप छान गप्पा व्हायच्या. पण त्या काळामध्ये ह्या माणसांचं मला खूप सहकार्य मिळालं. आत्या एक होती, हम्म. मुंबईत असते अजूनही, मावशा, जी खूप मला मदत झाली. मास्तरांचं आणि बुवांचं गाणं ह्यात साम्य किंवा किती वेगळं होतं? हा, दोन. मास्तर अगदी पक्के किराणा घराण्याचे. मास्तरना हम्म. दुसरं घराणं कदाचित पसंतही नसणार, इतकं किराणा घराण्याबद्दलचं प्रेम होतं. आणि मलाही सांगताना ते म्हणायचे की स्वरविलासाला जास्ती महत्व आहे आणि तालामध्ये आहे लयकारी, आणि हे चांगलं आहे म्हणाले, म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता दिसते. पण माझ्या मनाला भावतं ते गाणं म्हणाले किराणा घराण्याचं, हम्म. सरळ, म्हणजे ज्याच्यामध्ये स्वरप्रधान गायकी तर आहेच, कुठंतरी म्हणाले भावना जास्ती दिसतात त्याच्यामध्ये, किराणा घराण्यामध्ये. हम्म. स्वराच्या उंची कमी जास्ती करून म्हणा, किंवा खूप छान वाटतं. आणि त्याच्यामुळे मला किराणा घराण्याचा आवडतो. तू कसंही कर म्हणाले, तुला ग्वालेर आवडलं, काही हरकत नाही म्हणाले, तू सुरेल आहेस. त्याच्यामुळं मी पक्क काही किराण्याचं गाणं तू गा असं मी काही तुला सांगणार नाही. तुला जे, तुझ्या बुद्धीला जे योग्य वाटतं ते तू कर. पण मला मला आवडतं ते किराणा घराण्याचं. आणि तू सुरेल जेवढा गाशील तेवढा तू लोकांना भावशील, हे मी आत्ताच सांगून ठेवतो. सुरेल गाणं नसेल आणि बाकी तू काहीही कसरती केल्यास तरी ते सगळ्यांनाच आवडेल असं नाही, मलाही आवडणार नाही. हम्म. या शब्दात त्यांनी मला तर तुम्ही सांगितलं. या दोन्ही वेगवेगळ्या शैलींची सांगड कशी घातली? प्रयत्न करतोय मी, सांगड घातली असं सांगत नाही. विचार करतोय मी त्यावर की किती, कशाला किती महत्व द्यावं. आणि काय साध्य बरंच करायचंय का त्याच्यामुळे. असा एखादा राग आठवतोय तुम्हाला जो मास्तरांकडे पण झाला आणि बुवांकडे पण झाला पुष्कळ. आणि पूर्ण वेगळा? हो हो, तसा यमन होता, तोडी होता, त्याच्यानंतर मिया मल्हार होता, ज्याच्यामध्ये दोन्हीकडं आणि बाकीचेही होतेच. म्हणजे भूप आहे, भूपमध्ये काही मास्तरी मला ख्याल दिलेला नव्हता. भूपमध्ये फक्त हम्म. ते सुरुवातीचेच राग असे धरले गेले होते, म्हणजे
काय म्हणतात त्याला, गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेसाठी जे अ, तयारी व्हायची, त्याच्यामध्ये ते राग व्हायचे आणि त्याच्यामध्ये फक्त आम्हाला द्रुतबंदिश दिलेली होती. ती सुद्धा संथ लयीतली, थोडीशी कंटाळवाणीच होती. त्यामुळं त्या म्हणजे ख्याल ह्या दृष्टीनं त्या रागाकडं मास्तरांच्याकडे पाहिलं गेलं नाही. पण बुवांनी मला त्याचा ख्याल वगैरे दिला. बाकी बरेच, म्हणजे मला वाटतं जोकोन्स होता. जोकोन्स मास्तरनी शिकवला होता, बुवांनी शिकवलेला होता. पण मला वाटतं की मास्तरांचं इम्प्रेशन जास्ती आहे, मी जे जोकोन्स गातो त्याच्यावर अजूनही सुद्धा. अच्छा. हा, म्हणजे जरी यशवंत बुवांनी शिकवलेला असला तरी. त्याच्यानंतर छायानट, छायानट दोन्हीकडे झालेला होता. तर मी सुरुवातीला तरी संथ आलापीच मला आवडते, करत असतो मी, तसंच करत असतो. आणि एकदा लय वाढली की मग बाकीचं म्हणजे मग त्या लयीच्या अंगानं जाणं, लयकार्य दाखवणं, जेवढा जमेल तेवढा करतो. बुवांनी तर खूपच दिलंय आणि बुवांच्याकडे जे मटेरियल होतं ते बघितलं तर बाप रे होतं. म्हणजे बुवांच्याकडचं मी एक दशांश देखील घेतलेलं नाही, एक पंच, म्हणजे फक्त मटेरियल, गाणं तर सोडूनच द्या. मटेरियल सुद्धा जे मिळालं ते एक पंचमांश एक दशांश सुद्धा नसेल इतकं बुवांच्याकडे हे होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, संग्रह, बंदिशींचा संग्रह असेल, ख्यालांचा संग्रह असेल. एक एक ख्यालामध्ये दोन दोन तीन तीन ख्याल अगदी सहज होते त्यांच्याकडे, द्रुत पण होते तेवढ्याच. खूप खूपच भरणा होता त्यांच्याकडे. त्यापैकी थोडंफार मी उचलू शकलो. तुम्ही इतके कार्यक्रम अटेंड केलेत किंवा अरेंज करत असता, स्वतः परफॉर्म करता, त्यांच्या आठवणी सांगा. किंवा काही व्यक्ती असे भेटून जातात ऑडियन्स मधले, हम्म. जे लक्षात राहतात आपल्या. संकोच होतो काही वेळेला की मोठी माणसं, माझ्यापेक्षा वयानं सुद्धा मोठी माणसं जेव्हा खाली वाकून नमस्कार वगैरे करायला लागतात ना, तेव्हा ते जरा हेच होतं, बाबा म्हणजे आपण आपली नाही आहे लायकी आणि ही माणसं असं इतकं का मानतायत आपल्याला. काही कारण नाहीये खरं तर, त्यांना ते कुठंतरी भावलेलं असतं ही गोष्ट खरी. पण त्या लायकीचे आपण नाही तो आहोत हे जाणवतं. तो तसे लोक संगीताला कुठे नमस्कार. राहतात? हम्म? मी म्हटलं कदाचित तो नमस्कार संगीतासाठी असेल. हा, असं म्हणायचं. मग आता तो हा म्हणजे समाधान वाटण्यासारखा हा एक तुम्हाला सांगितलं असतं त्याचं उत्तर, मलाही बरं वाटलं जरा. नाही, कारण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला परमेश्वर ती कला देत नाही. आणि एवढं स्वरप्रधान असल्यानंतर परमेश्वरापर्यंत पोहोचवायचा एक तुम्ही मार्ग असताना दाखवता म्हटलं. इतकं नाही का माझं गाणं चांगलं होत, त्यांना वाटतं तसं. मी सुरेल होण्याचा प्रयत्न करतोय, तो साध्य कितपत होतोय हेच मला कळत नाही आज. प्रयत्न तर आहे, करतोय. काही वेळेला अगदीच टाकाऊ होतं असं वाटतं. म्हणजे मी जी गाणी ऐकलेली आहेत ना, म्हणजे सुदैवानं काही रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत. अगदी केसरबाईंपासून ज्या 3-3.5 मिनिटाच्या रेकॉर्ड्स होत्या, त्याच्यामध्ये नटकामत होता, नंतर ललिता गौरी होता, ललत होता, केसरबाईंचा. हे ऐकल्यानंतर एवढं मोठं एक विश्व आपल्यासमोर उभं राहतं. 3 मिनिटात एवढं काही करून दाखवत होत्या त्या. नंतरची रेकॉर्डिंग त्यांची ऐकलेली आहेत, किंवा बडे गुलाम अली खान साहेबांची काही रेकॉर्डिंग ऐकलेली आहेत. म्हणजे नावं खूप आहेत. म्हणजे ही घेतली आणि म्हणजे सगळीच घेता येणार नाहीयेत. खूप मोठी नावं आहेत, खूप मोठे लोक आहेत. ह्याच्यामध्ये लाईटचे आहेत, क्लासिकलचे आहेत. तर मला इतकं हे वाटतं त्याचं की एवढं मोठं विश्व ह्या माणसाने उभं केलं, आणि त्या काळी काहीही नसताना, सपोर्ट नसताना, एवढा पैसा मिळत नव्हता घरी, म्हणजे 2 वेळच्या खाण्याची देखील वानवा असायची. अशा काळी या माणसाने जीव ओतून जे उभं केलंय आपल्या समोर, त्या म्हणाला आपण कुठेच नाही आहोत. एवढं ना, एवढं सुरेल गाता येतं ना, तालाच्या दृष्टीनं आम्ही काही काही वेगळं करून दाखवतो, काहीच होत नाही. तर ह्या माणसाने अगदी लहानपणापासून मी सांगितलं ना, म्हणजे मी गायची सुरुवात केली ती गीत रामायणाच्या गाण्यापासून. मला वाटतं कुशलभ रामायण गाती असेल किंवा राम जन्माला असेल, त्या गाण्यानं मी केव्हा तरी ते गाणं घरी गुणगुणत आलो आणि आईच्या लक्षात आलं
मे बी हा गात असेल, याला बरं 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 वाटतोय वाटतं असं वाटलं. मला ज्या वयात वाचता येत नव्हतं त्या वयात मी गायला लागलो होतो. आणि आईने मला हे सगळे शब्द सांगितले की हे शब्द हा नाही आहे, हा आहे, असा आहे, हे असा हा शब्द हम्म. नाहीये. तर नंतर मला वाचायला नंतर मला म्हटलं हे गाणं इथे लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे. हे मित्रांचं पुस्तक मी किंवा पहिली दुसरीत केव्हा तरी वाचायला आलो तेव्हा ते मला कळलं की हे शब्द असे लिहिलेले असतात गाण्यांचे. तर वेळ लागला ते पहिल्यांदा गीत रामायणाचंच. गीत रामायणातली एक 7-8 गाणी पाठ केली होती मी त्यावेळी आणि म्हणायचो. नंतर भीमसेन जोशींनी वेड लावलं. ते अभंग आणि तो जोरकस आवाज जो काही हम्म. होता, भुरळ पाडून पाडणारे गाणं होतं खूपच. ते भीमसेन जोशींची गाणी लागलं त्याच्या पाठीमागे. मग त्या हरकती सगळ्या तयार करायच्या. मग लताबाई आल्या. लताबाई, आशाबाई, मोहम्मद रफी, ही सगळी माणसं. कारण बाबांना हे घरी दररोज लावलेलं असायचं रेडिओ सिलोन, सकाळी 7 ते 8 चालू असायचा. भुले बिसरे गीत हम्म. आणि हे सब हा कार्यक्रम लागलेला असायचा त्याच्यावर. आणि ही गाणी सुद्धा काही काय कमालीची गाणी आहेत. आज सुद्धा ऐकताना एवढं वाटतं ते की ही कसं सुचलं असेल या माणसांना, त्यांनी शिकवलं कसं आणि लताबाईंनी गायलं कसं असं. मला खरोखरी असं वाटतं लताबाईंची गाणी ऐकताना किंवा आशाबाईंची की स्टुडिओमध्ये समोर उभं असायला पाहिजे होतं मी, की हे कसं झालं रेकॉर्डिंग या गाण्याचं. त्या इतक्या हम्म. सुरेल कशा गात होत्या. म्हणजे जेव्हा लाईटचं अजूनही अप्रिसिएशन आहेच, मला प्रचंड आवडतं लाईट म्युझिक. कारण ते माझ्या गळ्यात ज्या काही हरकती आल्या त्या सगळ्या ह्यांच्यामुळे आल्या. आता त्या क्लासिकलमध्ये किती वापराव्यात किंवा वापरू नयेत हा प्रश्न वेगळा. पण हम्म. आज असं आहे ना, तुम्हाला हे सगळं जर येत असेल तर तुमच्या गळ्याची तयारी ऑटोमॅटिकली झालेली असते, सौंदर्यदृष्टी वाढलेली असते. क्लासिकल मधलंच सौंदर्य हे खरं आणि इथलं सौंदर्य खरं नाही अशातला भाग अजिबातच नाही. हे सगळेजणच मान्य करतात. म्हणजे पुलं आहेत, कुमार गंधर्व आहेत. कुमार गंधर्वाने तर लताबाईंचं एवढं कौतुक केलंय की आम्हीच्या अर्धा तासात साध्य करू शकत नाही, ती बाई ही 5 मिनिटात उभं करते आमच्या डोळ्यासमोर. ह्या शब्दात कुमारजींनी कौतुक केलेलं आहे त्याचं. पुराणी तर एक लेखच लिहिलेला आहे त्यांच्यावर, मुली अक्षवंत होती. म्हणजे वाचत गेल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं की ही माणसं किती मोठी होती आणि यांनी आपल्याला काय दिलं आणि आपण किती घेऊ शकलो. फारच कमी घेऊ शकलो खरं. तर हा सुरेलपणा जो भावतो ह्या सगळ्याच मंडळींचा, कुमारजी असतील, केसरबाई असतील, लताबाई असतील, बेगम अख्तर असतील, त्यांचं नाव विसरलो, आशाबाई, ह्या सगळ्यांनी जे आपल्या समोर उभं केलंय बेळगावचं त्याच्यात. अजून एक नाव शोभा घोटू. हो. शोभा त्यांचंही नाव नाही, ही नावं म्हणजे सगळी नावं घ्यायची तर त्यालाच एक 10-15 मिनिटं लागतील अवघडच आहे. आपल्याला. इतकी हम्म. खरीच मोठी नावं आहेत की ह्यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार अशी नाव आहे. आणि हल्लीचे पण खूप चांगले गायक, खूपच चांगले गायक, की ज्यांच्याकडनं जरी माझ्या वयाचे असतील, माझ्यापेक्षा लहान असतील, शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यांच्याकडे. आणि हेही वाटतं की नाही, आपण ह्यांच्यासारखं नाही गाऊ शकत, हे आपल्यापेक्षा खूप लहान आहे पण आपल्यापेक्षा छान गात. हाच वेगळेपण आहे तुमचा. नाही, वेगळे पण नाही, हे खरं दिसतंय ना. अरे तो चांगला गातोय ना, आपण त्याला दाद दिलीच पाहिजे. आहेत, खूप चांगली आहेत मुलं. चांगलं वाटतं. आणि मग बऱ्याचदा असं होतं की संगीताचा काही संबंध नसलेली लोक आपल्या संपर्कात येतात. संगीताच्या कारणानेच येतात. जसं मी ऑडियन्स मध्ये म्हटले तसे, किंवा ऑर्गनायझर किंवा अजून कोणी तरी. आणि असं काही आठवतंय का, असं काही घडलं की नाही तुम्हाला हे माहित नाही की हे असं नसतं, असं त्याला सांगावं लागलं? असतात लोक, मी काही ऐकण्यासारखं असेल तर सांगतो. म्हणजे एखादा माणूस ऐकेल, एखादा माणूस नाही ऐकत. त्याला आपलंच म्हणणं पटत असतं, आपलंच म्हणणं खरं वाटत असतं. कोणाचं तरी कौतुक केलेलं असतं त्या माणसानं आणि तो माणूस माझ्या म्हणजे तो गायक, सोकॉल्ड गायक, माझ्या मनात अजिबातच म्हणजे खपतच नसतो मला तो. कुठंच मला तो पटत नाही गायक म्हणून. नाही त्यांना गायकी अभ्यास. नाही, पण एखादा व्यवहार ठरवताना म्हणा अच्छा. किंवा स्टेजवर असं. एकदा रायबागला असं झालं होतं हम्म. की गायला एक गायक बसले होते हम्म. आणि त्यांना खडीसाखर हवी होती. तर आम्ही सगळे
आता घर गावात नसल्यामुळे म्हटलं चला आपण आणू कुठून. तर शेजारच्यांच्या चुलत्या आहेत त्यांच्याकडनं खडी साखर आणली एका मुलांनी आणि ती तबलेवाले समोर ठेवली. हा, अरे ते बापरे. कारण त्यांना संगीताचा त्या मुलाचा काही संबंधच नव्हता हो, ओके. किंवा हे काही माहित नव्हतं की खडीसाखर गायकांना लागणार. ते गायक म्हटले बहुतेक हे माझ्यासाठी आणलेलं आहे. असं असे काही आठवतात का ते लोक? अं, नाही, तसं विनोदी काही आहेत झालेल्या गोष्टी. मास्तरांना मास्तरांचा एक असाच शिष्य मास्तरांच्या समोर बसला होता. मास्तरांचा क्लासमध्ये एक छोटासा कार्यक्रम चाललेला होता. तर त्याला मध्येच जांभई आली आणि तेवढ्यात मास्तरांची एक जागा अशी छान गेली. तर तो जांभई देता देता हा 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 वा 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 असं काहीतरी त्यानं केलं होतं. तर ते मला अजूनही आठवत होणारी एवढं हसू यायला लागलं त्याचं. हो. तुमच्या आयुष्यात पुलंचं स्थान. अरे, ह्या सगळ्या गायकांच्या बरोबरीनं त्यांचं स्थान आहे. ह्याचं कारण सांगतो. ही जी व्यक्तिचित्र लिहिली पुलंनी गायकांची, मल्लिकार्जुन मनसूर, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, आपल्या हिराबाई बडोदेकर किंवा कुमार गंधर्व, बालगंधर्वांच्यावर तर पुलंचे 3-4 लेख वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आणि भाषणं, 1-2 भाषणं पण आहेत त्यांची. तर संगीताकडे पाहायचं कसं असतं आणि हे लोक कसे होते, म्हणजे केसरबाईंचा पण, केसरबाई आहेत, विष्णू दिगंबरांच्यावरचा एक सुंदर लेख आहे मुलांचा. तर पाहायचं कसं असतं संगीताकडे आणि ही माणसं कशी होती. प्रत्यक्ष काही सगळ्या माणसांना पाहता आलेलं नाही आम्हाला. म्हणजे ह्याच्यात मल्लिकार्जुन मनसूरांना मी भेटलो, पण बाकी कोणाला भेटलोय मी? कोणालाच नाही भेटलो. तर ही माणसं त्यांच्या लिखाणातून मला छान बघता आहे आणि त्यांचे ते ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या मनातले भाव पुलंच्या लिखाणामध्ये इतके छान आलेले आहेत की त्याच्यावर हा माणूस कसा होता किंवा कसं असावं गायकाने एखाद्या, हे त्याच्यातून कळत गेलं. बाकी विनोद तर आहेच आहे. पुलंचा विनोद काय सगळ्यांनाच आवडतो आणि मला वाटतं ध्वनिमुद्रित साहित्य जे आहे पुलंचं, ते लोकांच्या मध्ये जास्ती पॉप्युलर आहे. लोक हल्ली पुस्तक वाचत नाहीत आणि त्याच्यामुळं बरंच साहित्य पुलंचं वाचायचं राहिलेलं आहे. लोकांना फक्त असं मी माहिती आहे, घर बांधणारा माहिती आहे किंवा अंतू बर्वा माहिती आहे, आपले रावसाहेब तर माहिती आहेतच. पण ते पुलंने असे निवडून केलेले आहेत ज्याच्यामध्ये आवाजाची म्हणून काही वैशिष्ट्य दाखवता येतील अशी जी पात्र आहेत तीच तेवढी पुलंनी ध्वनिमुद्रित केली. पण ज्याच्यामध्ये आवाजाचं काही वैशिष्ट्य, म्हणजे म्हैसमध्ये त्यांनी किती आवाज काढले, ते 15-16 पात्र त्यांनी म्हैसच्या नरेशन मध्ये त्यांनी उभी केलेली आहेत. पण सगळीकडे हे असत नाही, नुसतं सांगणं असतं जेव्हा ते वाचलं काय किंवा पुलंनी वाचलं काय किंवा आपण वाचलं काय त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. तर ते साहित्य जे आहे ते खूप आहे आणि खरंच खूप चांगलं पुलंनी लिहिलेलं आहे त्या बाबतीमध्ये. नंतरची जी पब्लिश झालेली पुस्तकं आहेत, दाद आहे, आघळ पगळ आहे, पुरचुंडी आहे, एक शून्य मी आहे किंवा त्यांची भाषणं आहेत काही, अप्रतिम आहे. म्हणजे त्याच्यातून माणसाला खूप काही गोष्टी मिळत जातात. आणि कसं असतं, एक लेखक आपल्या समोर नॉर्मली न येणारी माणसं उभी करत असतो. एका पुस्तकातून एक 10-15 माणसं लेखक आपल्यासमोर उभी करतो आणि त्याच्याबरोबर आपले, म्हणजे त्या माणसाच्या मनातले विचार काय होते आणि त्यानं त्या विचारांप्रमाणे त्यानं पुढं काय केलं, तो त्याचा निर्णय बरोबर होता की नव्हता, त्या निर्णयाने पुढे काय झालं, तो बरोबर ठरला का, चुकीचा होता किंवा त्याच्यानं आणखीनच काहीतरी वेगळं कसं निघालं, हे न कळत तो जो त्या व्यक्तीकडनं आलेला जीवनानुभव असतो तो आपल्यापर्यंत पोहोचत असतो पुस्तकातून. आणि त्याच्यामुळे न कळत 15-20 माणसांच्या आयुष्याचा अभ्यास आपला होत जातो की बाबा हे करू नये आणि हे करावं हे कळायला लागतं. त्याच्यामुळे मला पुस्तकं खूप मदत करतात. तुम्ही पाहिलंय पुलांना? नाही, पुलंना मी एक पत्र लिहिलं होतं आणि त्याचं उत्तर आलंय, ते अजून मी ठेवलेलं आहे जपून.
अरे वा. काय लिहिलं होतं मला माहित नाही, पण मला वाटतं कॉलेजमध्ये होतो आणि वाटलं की मला हे लिहावं. आणि रात्रभर मी लिहित बसलो होतो. रात्रभर म्हणजे मला वाटतं 1-2 वाजले होते. आणि माझ्या लक्षात आलं की मी लिहिलेलं फारच रॅन्डम झालं. मग पुन्हा दुसरी पानं घेतली आणि ते जे मुद्दे होते तेच लिहिले, पण जरा रिशफल करून बाबा व्यवस्थित दिसतील असे मी लिहिले. काय लिहिलं होतं देव जाणे, मलाही कळत नाही. म्हणजे त्यावेळेला काय बुद्धी होती आणि ते त्याच्यातलं काय अप्रिशिएट केलं होतं हेच मला आठवत नाही आहे. आणि त्याची काय त्यावेळेला झेरॉक्स काढण्याची म्हणजे तेवढी सोय नव्हती. होती झेरॉक्स मशीन्स आलेली होती. म्हटलं आपलं पुस्तक ते म्हणजे वाचतील की नाही इथेपासून शंका होती मला. पण पुलंचं उत्तर आलं आणि मी कॉलेजमधनं घरी आलो तर बाबा म्हणाले, अरे पुलंना पुस्तक म्हणजे पत्र लिहिलं होतंस तू? म्हटलं हो. अरे उत्तर आलंय त्यांचं म्हणाले. उडालोच म्हटलं अरे. काय दिवस असेल तुमचा तो. हो. खूपच मला बरं वाटलं होतं. मी बऱ्याच जणांना ते पत्र दाखवत फिरलो होतो त्या दिवशी. मग त्याने एवढंच लिहिलं होतं की तुमच्या पत्रातून माझ्याविषयी तुम्ही इतकी आत्मीयता व्यक्त केलेली आहे की अशा इतक्या आत्मीयतेने लिहिलेल्या पत्राला मी उत्तर काय द्यावं हेच मला कळत नाही. पुनश्च धन्यवाद. एवढंच होतं पत्र, पण ते इतकं बरं वाटलं होतं मला. तुम्ही जन्माला येऊन मोठे झालात बेळगावला, हं, गाणं तिथंच झालं. एवढा मोठा अं, बदल बेळगाव मध्ये घडला. हं. तो बदल कसा घडला किंवा तो कसा स्वीकारता आणि कोणत्या गोष्टी खटकतात तुम्हाला बेळगावात जो काही बदल झालाय, सांगीतिक असो, साहित्यिक असो, बाकीच्या सांस्कृतिक दृष्ट्या असो. झालाय, खूप बदल झालाय. आमच्या काळी एक म्हणजे मास्तरांनी जरा डोळे वटारले की आम्ही गप्प होत होतो. म्हणजे पटकन लक्षात यायचंय की हे मास्तरांच्या लक्षात आलेलं नाहीये. बुवांच्याकडे जाईपर्यंत तेवढा मी लहान राहिलो नव्हतो. त्याच्यामुळे बुवांच्या पुढं पुढं असं काही होण्याचा प्रश्न आला नाही. पण मास्तरांच्याकडे मी लहान असल्यापासून जातो त्याच्यामुळं त्यांचा मूड किंवा कशामुळे ते रागवलेत हे म्हणजे रागवलेले आहेत हे जाणवायचं. आणि मग आपल्याकडनं काही चुकलंय का किंवा गाताना त्यांनी डोळे वटारले की झालं काहीतरी चुकलेलं आहे हम्म. नक्कीच. मग ते पुन्हा सुरुवात त्याची की हे असं नाही आहे असं म्हण. मग ते पुन्हा 10 वेळा घोटून घ्यायचं. मग सगळ्यांच्या बरोबर पुन्हा म्हणायचं ते हे असं सगळं असायचं. तर हल्ली मला वाटतं की हा क्लासचा धंदा झालेला आहे जो त्याच्यामध्ये क्वालिटी कुठंतरी फार फार वाईट प्रमाणात ती कॉम्प्रोमाइज होती. कोणीही येतो आणि क्लास करतो. म्हणजे मास्तरांच्याचकडे येणारा एक विद्यार्थी सिनियर होता. विचारला पैशासाठी करावा लागत असेल, मी नाही म्हणतच नाही. पण खरोखरी मास्तरांच्याकडे आज जो शिकलेला आहे तो संध्याकाळी जाऊन तो दुसऱ्या मुलाला शिकवायचा हे मी पाहिलेलं. बरेच म्हणजे मास्तर आमच्याकडे मास्तर होते. जोशीबुवा नावाचे होते. एक कडलासकर बुवा नावाचे एक शिक्षक होते. तर ह्या सगळ्यांचे शिष्य सगळेच काही चांगले झाले असं नाही, पण बऱ्याच जणांनी क्लास काढले. गाणारे आहेत काही जण, पण सगळेच स्टेजवर बसून गा म्हटलं तर लोकरंजन त्याच्यातून काही चांगलं निघेल असं मला वाटत नाही. ना स्वर लागतो, ना त्याच्यामध्ये काही कल्पकता दिसते, ना तालामध्ये ते व्यवस्थित आहेत. कुठल्याच दृष्टीनं चांगला नसलेला माणूस आज गायन शिक्षक म्हणून मिरवतो किंवा क्लास चालवतो आणि मुलं त्याच्याकडे जातात. म्हणजे पाठी लागली की कोणीही येतो, त्यांनाही कल्पना नसते आपण म्हणजे कुणाकडे चाललोय, काय शिकायचं आहे आपल्याला किंवा हे फील्ड किती मोठं आहे, गाणं किती मोठं आहे आणि आपल्याला पुढं कुठपर्यंत जायचं ह्याची कसलीही कल्पना त्यांना नसतेच. कल्पना गुरुच ती कल्पना नाही देऊ शकत. म्हणजे पहिल्यांदा तर नसतेच. गुरुनंही कल्पना द्यायची असते, तोही देत नाही. उलट मला तरी वाटतं की काही जण बाबा आपलं पितळ उघडं पडेल म्हणून ह्याच्यातून शिका. मास्तरांची मला पूर्ण मुभा होती. मास्तर सांगायचे की कट होतंय का? मधलं एक दोन तीन शब्द गेले. ओके. मास्तर पितळ मला सांगायचे की ह्याचा कार्यक्रम आहे तू जाऊन ये आणि हम्म, तुला कुठलाही वाटला तू कार्यक्रम अटेंड करून ये. मग दुसऱ्या दिवशी जर समजा ते आले नसतील तर ते आम्हाला विचारायचे की बाबा काय झालं, कसा झाला कार्यक्रम. किंवा आले असतील तर मग हा तुला काय वाटलं, हा राग तो असा गायला, तुला काय वाटलं, हा बरोबर होता का.
तुला मी हा शिकवलाय हा असा आहे का, काय बरं वाटलं, काय वाईट वाटलं, काय करू नये ह्याच्यातलं असं वाटलं. ह्या गोष्टी मास्तरांनी अगदी म्हणजे मास्तरांचे उपकार फारच आहे तुमच्या, त्याच्यात काही वादच नाही. की प्रत्येक गोष्ट त्याने आम्हाला ही डोळसपणे पाहायला शिकवली. दुसऱ्या दिवशी असायचं ते क्लासमध्ये, हा गेला होतास तिथे, काय झालं, तुला आवडलं नाही आवडलं, नाही आवडलं तर का नाही आवडलं, आवडलं तर का आवडलं, आणि मग त्याच्यावर आपलं मत, की तुला वाटतंय पण ते तसं नाहीये. संगीताचं जे ऍप्रिसिएशन आधी होतं दोन्ही बाजूनी, हम्म. की कलाकार दिसतो कसा, त्याचा पेहराव काय आहे, याच्यापेक्षा त्याचं गाणं कसं आहे, हो, हे तर ह्यात होतच. फरक पडलाय का? हे तर होतच, नक्कीच होतं. की पूर्वी त्या एकतर कलाकाराला स्टेज असं नव्हतंच. एका खोलीमध्ये छोटेखानी मैफल असायची, त्याच्या सगळ्यांच्या मध्ये गायक बसलेला असायचा, तिन्ही किंवा काही वेळेला चारी बाजूला लोक बसलेले असायचे, की मध्ये गायक आणि चारी बाजूला लोक. बघायचंय त्याच्यात, बघायचं काय, आपल्याला गाणं ऐकायचंय फक्त. त्याच्यामुळं त्याला स्टेज पण नसायचं, तो जमिनीवरच बसलेला असायचा आणि त्याच्या चारी बाजूला लोक असायचे. असे कित्येक अशा मैफिली आहेत की ज्या अशा म्हणजे हे जे वातावरण तयार होतं ना, ही समोर आपला श्रोता बसलेला आहे आणि त्याला मी सांगत सांगत काहीतरी गातोय, हे ह्या ह्या हम्म. वातावरणामध्ये मैफिली जशा रंगल्या तशा स्टेजवर आज रंगत नाहीत. कलाकार चांगले आहेतच, नो डाऊट, खूप मोठे कलाकार म्हणजे वादक असतील, गायक असतील, पण कुठंतरी हा जो ही जी जवळीक होती कलाकार आणि लोकांच्या मध्ये, ही हम्म. हरवली. आणि थोडस गाणं गाण्याचा शो झालाय, ही गोष्ट खरी. त्या स्टेजवर आल्यामुळं असेल किंवा काही असेल, शोमनशिप थोडी पाहिजे, त्याच्याशिवाय लोक अट्रॅक्ट होत नाहीत. आणि शोमनशिप आले म्हणजे लोक जास्ती येतात, ही गोष्ट खरी. पण त्याच्यामध्ये कुठंतरी जुना जो रॅपो असा ओलावा होता, रॅपो रॅपो ओलावा हरवलाय का? हम्म? ओलावा हरवलाय का? हो, ओलावा हरवलेला आहे. ती छान असायची मैफल, नक्कीच चांगली असायची. खुर्चीवर सुद्धा पण लोक बसलेले वरचेवर असायचे नाही. नसायचं ना, सारखंच कुणाच्या तरी घरी काहीतरी असायचं, काही निमित्त पुरायचं. हो, आणि खुर्च्या म्हणजे एक दोन चार असायच्या, जी बाबा ज्यांना अगदीच हे झालेले वृद्ध झालेले लोक आहेत, त्यांना खाली बसता येत नाही, मग त्यांच्यासाठी खुर्च्या. अदरवाईज सगळे लोक खाली बसलेले असायचे आणि ही मैफल खरंच छान असायची. मल्लिकार्जुन मनसुरांची अशी मैफिल ऐकली आहे मी समोर बसून, गंगूबाईंची ऐकली, छोटी खानी मैफिल, खूप छान वाटायचं. हम्म. तुमच्या आयुष्यात आतापर्यंत आलेली काही विचित्र माणसं आठवतात का तुम्ही? विचित्र माणसं हेच खूप गाण्यामध्ये पण आहेत, त्रास देतात काही वेळेला, पण काय म्हणजे तो आपले विषय आहे. असं नाही, पण आपण त्यांच्यावर काय म्हणतो, एक वेगळीच काहीतरी व्यक्ती आहे बरं का ही, असं आपण एक नोंद करून जातो, असे काही आहे? म्हणजे चांगल्या दृष्टीनं वाईट दृष्टीनं का? कुठल्याच दृष्टीने न्यूट्रली असं. कधी कधी एखादा माणूस काहीतरी विचित्र वागून जातो किंवा रिस्पॉन्स, अनपेक्षित रिस्पॉन्स देऊन जातो. आहेत तशा व्यक्ती. अं, मला नाही आठवत, पण माझ्या एकदम आठवत नाहीये, पण मी तुम्हाला एक तुला एक गोष्ट सांगतो. माझ्या एका काकाने गोष्ट सांगितली होती ती, की विचित्र उत्तर कसं येऊ शकतं त्याचं उदाहरण. मी सांगितलं बहुतेक तुला, की हम्म. पुण्यामध्ये परीक्षा घ्यायला ते गेलेले होते आणि साधारण 17-18 वर्षाचा मुलगा, आपण पहिली दुसरी परीक्षा गांधर्व महाविद्यालयाची, त्याला तो बसलेला होता आणि त्याला ओरलला प्रश्न विचारला की सारंग कधी गातात, तर त्यानं सांगितलं बुधवारी गातात. आता हे उत्तर म्हणजे इतकं अनपेक्षित होतं, आम्ही चाटच पडलो, कुठे हे असं उत्तर आलं, म्हणजे कारण काय याचं, कोणाच ठाऊक म्हणाले. त्याला बुधवारी त्याला शिकवलेला असेल सारंग, किंवा बुधवारी त्याचा क्लास असेल, काही असेल, काही सांगता येत नाही म्हणाले. हे अनपेक्षित असं काही वेळेला येतं असं काही.
हम्म. मास्तर सुद्धा असं काहीतरी अनपेक्षित बोलायचे. म्हणजे हं. त्यांचं एकदा मला म्हणाले होते, एक रस्त्यात एक काळा माणूस चालला होता. तो बघ माणूस म्हणाले कसा छत्रीसारखा काळा आहे. तर ते ऐकून मला एकदम हसवलं, थोडी छत्रीची खूप वाटण्यासाठी आली ते. मास्तरांच्या सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. छत्री हरवणे हा प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम मास्तरांचा. हं. पावसाळ्यात छत्री हरवायचीच. म्हणाले आता ही तिसरी छत्री हरवली बघ म्हणाले यावर्षी. तर मी परवा परत हो. छत्री घ्यायला गेलो, तर दुकानदार म्हणाला काय छत्री हरवली काय म्हणाले. या तुमच्यासारखे गिराईक येत नाही म्हणून एक 5 रुपये कमी करून दिली म्हणाले छत्री. खूप विनोदी गोष्टी मास्तरांच्या. मला काही सांगायचं आहे अजून, तुमच्याकडून काही सांगायचं? अं, नाही का सांगायचं वाटतं म्हणजे हेच की माणसं मला खूप चांगली भेटली. म्हणजे गुरुजी असतील, मित्र असतील, तर त्याच्यामध्ये काटोटी आहे, तीच मगाशी सांगितलं तसा सुनील कुलकर्णी आहे. माझा आणखीन एक मित्र आहे सुधीर जठा. ही सगळी त्याच्याच घरी मी हे बसून करतोय. ह्या सगळ्यांनी एकतर कौतुकाच्या दृष्टीनेच मला पाहिलं, माझ्याकडे पाहिलं की हं. लहानपणापासून सगळे आम्ही क्लासमेट्स काही जण त्याच्यातले. मग लहानपणापासून बाबा हा गातो, हा काहीतरी वेगळा आहे थोडस, पुढे अप्रिसिएशन वाढत गेलं की हा करतोय तसंच काहीतरी चाललंय. त्यामुळे मित्र, तुझे वडील, त्यांनी काय मला खूप किती सपोर्ट केलाय. त्यांनी प्रत्येक वेळेला मला बोलवायचं इथे. कल्याणराव जे काम करतात ते अफाटच आहे खरं सांगायचं तर. कोण करतं एवढं 3-3 दिवस घरी बोलावून. तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहातच, तुम्ही सगळेच. ही आपण सगळी सगळेच माणसं एक परिवार खूप छान आहोत. भेटली. आणि काय म्हणू त्यांचे उपकार म्हणता येत नाही. म्हणजे मित्रत्वाची भावना तिथं आहे, उपकार नाही म्हणता येत. पण कुठेतरी तुम्ही खूप ही ही मुलं म्हणजे माझे मित्र आणि तुम्ही किंवा आणखीनही काही लोक आहेत ज्यांनी खूप केलंय माझ्यासाठी. त्याचं खूप बरं वाटतं मला की हे सगळे चांगले लोक मला भेटले. हे बरं. तुमचं म्हणजे आयुष्याचं शिक्षण, सांगीतिक शिक्षण अर्थातच, हं. शिष्यांना देताना तुमचा काय विचार असतो किंवा शिष्यांकडनं काय अपेक्षा असते? सिन्सिरिटी ही पहिली गोष्ट की बाबा मी सांगतोय ते पहिल्यांदा त्याने व्यवस्थित ऐकलं पाहिजे. आणि म्हणजे आकाशला स्वामी सांगितलं की मी गातो हेच गा, असं माझं म्हणणं अजिबातच नाही. तू सौंदर्य दृष्टी डेव्हलप कर. कुणाच आहे आणखी अनुष्का आपटे नावाची मुलगी आहे, मधुरी भावे नावाची एक मुलगी, ही मास्तरांची शिष्या. नंतर मी देखील थोडाफार तिला गाईड केलं म्हण. आणि माझाही प्रयत्न तोच आहे की चाललाय अजूनही खूप काही करायचं. हे क्लासेस बद्दल थोडं बोलावं वाटतं. अगदी तुम्ही मत मांडूच शकता नक्की. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की मोठी फील्ड्स आहेत खूप. तर डॉक्टरी आहे, मेडिसिन हे फील्ड आहे, इंजिनिअरिंग फील्ड आहे. त्याच्यामध्ये मेडिसिनसाठी जर एखाद्या डॉक्टरनं काही चूक केलेली असेल तर त्यांची कमिटी असते वर, ती त्याची शहानिशा करू शकते आणि डॉक्टरला शिक्षा होऊ शकते. बरोबर आहे. हीच गोष्ट इंजिनिअरिंगच्या बाबतीत आहे की एखादा पूल पडला बांधलेला, एखादं घर पडलं, इंजिनिअरची चौकशी होते, त्याची चूक किती आहे, त्याची चूक आहे का, असली तर किती आहे हे पाहिलं जातं आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षा होऊ शकते. गाण्याच्या फील्डमध्ये हे अजिबात नाही. त्याचं वाईट वाटतं की समजा एखादा मुलगा चांगला गातोय आणि त्याचा गुरु चांगला नाहीये, तर गुरुनं चक्क मी 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 असा ऐकलेलं आहे की हे असं नाही असं म्हणायचं, मी म्हणतो तसं. अरे त्याच्याकडनं जास्ती चांगलं येतंय, त्याच्याकडनं जास्ती चांगलं आहे. नाही 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 तसं नाही म्हणायचं, मी म्हणतोय असं म्हण. का तुला येत नाही म्हणून असं का करायचं. अशा मुलांचं सांगीतिक बरंच नुकसान, पालकांचं आर्थिक आणि मुलांचं सांगीतिक नुकसान बरेच गुरु करतायत ह्याचं वाईट वाटतं. तर ह्याच्यावर अंकुश तर ठेवता येणारच नाहीये कारण तो त्यांचा
पोटापाण्याचा व्यवसाय आहे तो. त्याला आम्ही जाऊन तिचं बाबा तू हे शिकवू नकोस असं नाही म्हणू शकत आपण. कोणालाही कोणालाच असं म्हणत नाही. पण कुठंतरी पालकांनी आणि मुलांनी हा विचार केला पाहिजे की बाबा हा समोर आपल्या समोर बसलाय, हा शिकवायला योग्य आहे का. मग त्याच्यामध्ये कदाचित मी देखील शिकवायला योग्य नाही असंही निघेल. त्याबद्दल माझी नाही तक्रार, अजिबातच नाही. पण कुठंतरी पालकांनी आणि मुलांनी हा विचार करणं आवश्यक आहे असं म्हणावं. तर हे हे झालं पाहिजे पालकांच्याकडून. कोणीतरी क्लास उघडलाय म्हणून मी जाऊन बसलोय असं होता कामा नये. हे अगदी नक्की. नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान आहे, सांगीतिक नुकसानही आहे. तुम्ही भरताय फी, मुलाला काहीही मिळत नाहीये हे तुमच्या लक्षात येत नाही. त्याला काय करणार. तारेच्या तानपुराचं महत्व किती आहे. आपला तानपूर असतो. प्रश्नच नाही, असलाच पाहिजे तानपुराजवळ. त्यानं जे मिळतं तानपुरा आपल्याला गाईड करतो. ही सोय आहे फक्त आता ह्याची. तानपुरा असलेला केव्हाही रियाजाला म्हणा किंवा ह्याला तानपुरा पाहिजेच ना. एक तर काय म्हणू शकतो, प्लकिंगना जो व्हायब्रेशन 3 डायमेन्शनल व्हायब्रेशन तयार होतं त्याच्यामुळे आहे की काय कोणास ठाऊक. पण तानपुरा प्रत्यक्ष असलेला फारच वेगळा असतो. आणि तानपुरा जुळवणं यात किती आनंद आहे. तानपुरे दोन्ही जुळवायचे, ते एकमेकाला बरोबर लागलेत की नाही हे पाहायचं आणि नंतर गायला म्हणजे त्या स्वरात आपला स्वर मिसळायचा. ते तानपुरे लावताना आपला जीव त्याच्यात गुंतलेला असतो. आपला स्वर त्याच्यात नकळत गुंतत जातो. कारण 5 मिनिटं तरी लागतात तानपुरे लावायला. ती आपली मनाची तयारी पण तेवढ्या त्यावेळेस होत असते की आपल्याला बाबा ह्या स्वरात घ्यायचे. कुठेतरी तो पक्का आपल्या मनात बसतो जाऊन 5 मिनिटांमध्ये. कारण आपण तो लावण्याचा प्रयत्न करत असतो ना. हा हा आणि हे पुलंनी पण लिहिलंय की अगदी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जाऊन बसावं असं अजिबातच नाही. म्हणा आधीपासून बसावं जाऊन की तानपुरे जुळताना पहावे. तिथपासून आपलं मन त्या कार्यक्रमामध्ये गुंतत जातं. काही नकळत माझ्याकडनं आला आता माझ्या बाबतीत कुठेतरी ते वाचलेलं डोक्याच होतं. ना बऱ्याचदा आजकाल स्टेजवर पडदा उघडतोच सगळं तयार झाल्यानंतर. नाही, ऐकू येत असतं. त्याच्यापेक्षा हे जास्ती चांगलं असतं. ग्रीन रूम मध्ये तंबोरे लागतात, स्टेजवर तंबोरे येतात, मग लाईट्समुळे काय वेळेला ते उतरतात चढतात काहीतरी होतं. तिथे तानपुऱ्या लागतात, लावावीच लागतात. पण ह्या समोरच्या म्हणजे छोटेखाने मैफिलीमध्ये हे जास्ती छान होतं. खूप छान वाटलं पण आता. तर मला विजापुरी मास्तरांची एवढी माहिती, तो काळ तुम्ही जो जगलाय त्यांच्या बरोबर, त्याची मला ती खूप छान वाटलं. आणि तुम्हाला सांगता पण येत आहे ते पण आहे. यू आर अ व्हेरी गुड टेलर. आणि मास्तरांच्या आठवणी खूप आहेत का अजूनही. आपण मास्तरांच्यावरच गप्पा मारत बसू एक दिवस. इतक्या गोष्टी आहेत त्यांच्या. आम्ही बेंगलोरला गेलो होतो आणि मी असाच म्हणजे मला ह्या रेल्वेमध्ये असं फारसं थंडी वाजत नसायची. उन्हाळ्याचे दिवस होते. मी काही घेतलेलं नव्हतं बरोबर, तसाच झोपलो होतो. मास्तर म्हणाले पांघराला काही आणलं नाहीस काय. म्हटलं नाही आणलं. म्हटलं नाही थंडी वाजत. थांब म्हणाले. आपली एक शाल काढून दिली. म्हटलं तुम्हाला नाही, माझ्याकडे माझी आई म्हणाली तुम्ही घे. आणि त्याने मला ती पांघराला शाल दिली. नंतर म्हणजे मास्तर त्यावेळेला अगदी व्यवस्थित होते. स्वतःच एकटे चालत टॉयलेटपर्यंत जाऊन आले आणि म्हणाले सगळ्या खिडक्या बंद करून आलो म्हणजे तुला थंडी वाजणार नाही. आणि नंतर एक वाऱ्याची झुळूक आली. कुणी खिडकी उघडली म्हणाले. परत असं डोकावून बघितलं त्या दूरच्या खिडकीकडे. हा हा ती मीच उघडी ठेवली आहे म्हणा. म्हटलं ती उघडी का ठेवली. गुदमरून मरतील की लोक. अशा मजेशीर गोष्टी आहेत त्या मास्तराच्या. ठीक आहे. पुन्हा भेटूयात आपण काका. मला अजून काहीतरी सुचेलच 100%. आपण पुन्हा भेटूयात, पुन्हा कुठल्या तरी विषयावर बोलू शकतो. ठीक आहे. करू लॉग आउट. ओके. अच्छा, थँक्यू काका. अच्छा, थँक्यू. मला घेतल्याबद्दल थँक्यू. अच्छा.